नमस्कार मंडळी, स्लाइस ऑफ लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. एक मुलगी जिचे वडील साधारण 38 वर्षापूर्वी वारले, पण जेवढा काय काळ ते होते त्या मुलीबरोबर, तेव्हा त्यांनी जो पाया रचला, त्या पायावरती उभी राहिलेली या मुलीच्या आयुष्याची इमारत. आणि हे सगळं घडवत असताना त्या मुलीच्या मनामध्ये काय भावना होत्या किंवा आत्ता तिच्या मनामध्ये काय भावना आहेत, हे दर्शवणारी एक कविता आज आपण ऐकणार आहोत. कविता लिहिली आहे प्रज्ञा सामंत यांनी आणि कवितेची भाषा ही इंग्लिश आहे. सांगण्याचं कारण इतकंच की आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती जर काही कंटेंट बघितला असेल तर तो मराठीमध्ये होता, पण भाषा कुठली आहे यांनी काही फारसा फरक पडत नाही. लिहिणाऱ्याच्या भावना जर सच्च्या असतील तर त्या समोरच्यापर्यंत नक्की पोहोचतात. आपण ऐकूया की त्या आपल्या वडिलांशी काय बोलतायत. It's more years without you than those I spend with you. आपल्या वडिलांना उद्देशून त्या बोलतायत. डिअरेस्ट डॅड, इट्स मोर इयर्स विदाउट यू दॅन दोज आय स्पेंड विथ यू. माय लाईफ, माय जर्नी इज नाव फॉर रिव्ह्यू. In the brief journey together, you laid the foundation of my life. When you were gone, I laid brick over brick to make it a monument of your life. I took charge of the family, not for authority, but for unity. Hope I was able to at least keep amity. I bought a terrace flat, not as a habitat enclosure, but an attempt to bring nature closer. I ran a business, not just to increase wealth, but to create employment and help them with income and health. I built the lift, probably to avoid climbing floors, but finally it lifted my confidence, and to the sky it soared. I built a house, not because I had no shelter, but because I wanted a home. I drive a car, not because it takes me places, but because I feel in charge behind the wheels. And as I accelerate, the adrenaline in my blood races. I travel the world, not to see places, but broaden my vision and horizons and make me wiser and mingle with races. I post-graduated at the age of 45, not because my walls were empty of frames, but because I wanted to test my skills and try my hand at new games. I stumbled, failed, failed and wailed, but I rose again with same vigor and determination, not allowing any underestimation. You taught me to be brave and break stereotypes. I withstood all oppositions and never give it to any hypes. I swelled with pride when I am referred to as your daughter, and I hope through my deeds I bring you joy and laughter. 38 years ago, you left us on this day. Life has never been the same with you away. खूप छान शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की वडील गेल्यापासून आजपर्यंत त्यांनी काय काय केलं आणि त्यामध्ये वडिलांच्या संस्कारांचा किती भाग होता, अशा आशयाची ही थोडीशी कविता आहे. फॅमिलीच्या जरी इन्चार्ज झाल्या असली तरी त्या इन्चार्ज म्हणून नाही तर फॅमिलीला एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी ती जबाबदारी घेतली. बिझनेस चालवला असला तरी बिझनेस चालवणं हा फक्त इन्कम जनरेशन म्हणून नाही त्यांनी त्याच्याकडे बघितलं, तर आपल्याकडे जी काम करणारी लोक आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करता यावी, त्यांना इन्कम सोर्स देता यावा किंवा त्यांचं आरोग्य सुद्धा नीट ठेवता यावं यासाठी केलं. स्वतः 45ला पोस्ट ग्रॅज्युएट झाल्या, पण ते फक्त काही तमगे लावण्यासाठी नाही तर आपल्या लिमिट्स किंवा आपण किती अजून पुढे जाऊ शकतो आपले स्किल्स टेस्ट करण्यासाठी केल्या. अशा अनेक छान छान गोष्टी त्यांनी या मनोगतामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि मग शेवटी त्या असं म्हणतात की 38 वर्षापूर्वी या दिवशी तुम्ही आम्हाला सोडून गेलात, पण तुम्ही सोडून गेल्यानंतरचं आयुष्य हे कधीही तुम्ही बरोबर असताना जे होतं तसं कधीही झालं नाही.
अशा आशयाची ही कविता आहे. प्रज्ञाताईंनी जेव्हा ही कविता फेसबुकवरती पोस्ट केली तेव्हा मी त्यांना मेसेज केला आणि त्यांना म्हटलं की मला खूप आवडली कविता, तर माझ्या चॅनलवर मी वाचू का? तर त्या म्हणाल्या, "अगं काहीच हरकत नाही, वाच तू." त्यामुळे प्रज्ञाताईंचे खूप खूप आभार की त्यांनी मला ही परवानगी दिली. आणि तुम्हाला विनंती करते की जर तुम्हाला कविता आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल, यातल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील, तर नक्की कवितेला लाईक करा आणि तुमचा अभिप्राय द्या. शेअर करावंसं वाटलं तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.